2026च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच अजूनही कायम आहे। टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघमचे प्रमुख विजय थलपती यांनी 108 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवलं, तरी देखील बहुमताचा आकडा हा 118चा आहे आणि तो गाठण्यासाठी त्यांची दमछाक उडालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार विजय यांनी राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन त्यांना 116 आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर केलं होतं। मात्र 234 सदस्यीय तमिळनाडू विधानसभेत सरकार स्थापनेसाठी 118 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे, म्हणजे 2 आमदार त्यांना सध्या कमी पडतात। त्यामुळे बहुमतासाठी विजय यांना आणखी 2 आमदारांची गरज भासत आहे। आता नेमकं हे सगळं कसं घडतंय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय। तर 2 आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतरच सत्ता स्थापनेचा दावा पूर्ण होऊन विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा होऊ शकतोय। पण मंडळी, काल रात्री आमदारांच्या पाठिंब्यासाठी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत। व्हीसीके आणि आययूएमएल या पक्षांनी विजय यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांच्या समर्थनाचे अधिकृत पत्र हे अद्याप राजभवनात जमा झालेलं नाहीये। त्यामुळे राज्यपालांनीही शपथविधीला अद्याप मंजुरी दिली नसल्याचं सांगितलं जातंय। जोपर्यंत 118 आमदारांच्या पाठिंब्याची कागदपत्रे सादर होत नाही तोपर्यंत शपथविधीची तारीख जाहीर होण्याची शक्यता कमी मानली जाते। सुरुवातीला विजय यांचा शपथविधी 9 मे रोजी म्हणजे आज होणार असल्याची चर्चा होती। मात्र बहुमताचा आकडा पूर्ण न झाल्यास आज या सोहळ्याला विलंब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता थलपती विजय मुख्यमंत्री पदाची शपथ नेमकी कधी घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। अजून एक माहिती याच संदर्भात अशी देखील होती की व्हीसीके ज्यांचे 2 आमदार निवडून आलेत आणि आययूएमएल ज्यांचे देखील 2 आमदार निवडून आलेत त्यांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याचं वृत्त होतं। त्यामुळे विजय यांच्या आघाडीतील जागांची एक संख्या जी आहे ती 121 पर्यंत झाली होती। याच्या आधारावरती शनिवारी म्हणजे आज सकाळी 11 वाजता ते शपथ देखील घेणार होते अशी चर्चा देखील होती। मात्र इंडियन युनियन मुस्लिम लीगने टीव्हीकेला पाठिंबा दिल्याचं वृत्त फेटाळून लावलं। आपण डीएमके सोबतच राहणार असल्याचं सांगितल्यावर घडामोडींना एक वेगळं वळण लागलं होतं। आता विजय यांचा शपथविधी याच कारणामुळे दुसऱ्यांदा हुकलेला आहे, म्हणजे जो आज होणार होता तो देखील हुकण्यामध्ये एक जमा झालेला आहे। तुम्ही म्हणाल दुसऱ्यांदा कसा? तर यापूर्वी विजय यांच्या टीव्हीके कडे 108चे संख्याबळ होतं। काँग्रेसच्या 5 सदस्यांचा जर पाठिंबा घेतला तर ती संख्या जी आहे ती 113 वर जात होती। मात्र विजय हे 2 ठिकाणी निवडून आले असल्याने 112 हेच संख्याबळ गृहीत धरलं जाईल असं म्हटलं गेलं। त्यामुळे गुरुवारी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी जेव्हा विजय हे राज्यपालांकडे गेले तेव्हा त्यांना तिकडून परतवून लावलेलं होतं। ही होती पहिली घटना। आणि आता जी दुसरी घटना जी आहे ती सध्या आज होणार होता शपथविधी, पण अजूनही 2 आमदारांचा पाठिंबा जो आहे तो विजयला मिळालेला नाहीये। आता पुढे जाऊन तमिळनाडूच्या सत्ता स्थापनेचा पेच जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात पोहोचू शकतो, कारण टीव्हीकेचे प्रमुख विजय थलपती यांनाच सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावं अशी मागणी सध्या करण्यात येते आणि यासाठी याचिकाही दाखल करण्यात आली। वकील एझिलारा सीपी यांनी ही रीट याचिका दाखल केली आहे। राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे। आता पुढे काय होतंय या संदर्भात जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल, कारण की विजय यांना 2 आमदारांचा पाठिंबा मिळतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणि अशामध्ये तमिळनाडूची सत्ता नेमकी हुकते की अजूनही काही वेगळे ट्विस्ट येणार आहे ते सगळं आपल्याला लवकरच कळेल। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।